महसुली कामात धचा मा केल्याचं असंच आणखी एक उदाहरण घडलं मालेगाव इथे दिसून आलंय। सरकारी बाबूंच्या घोडचुकीमुळे एका दिव्यांग शेतकऱ्यावर चक्क भूमिहीन होण्याची वेळ आली। पाहूयात काय घडलं या शेतकऱ्याच्या बाबतीत। हे आहेत राजेंद्र पोपट देवरे, जन्मजात दोन्ही डोळ्यांनी अंध। राजेंद्र मालेगावच्या खडकी गावात आपल्या वृद्ध आईसोबत राहतात। वाट्याला आलेल्या जेमतेम 1.25 एकर शेतजमिनीवर कसाबसा आपला उदरनिर्वाह भागवतात। वडील आणि चुलते यांनी 2.5 एकर सामायिक शेतजमिनीवर 1980 साली लँडमार्क भूविकास बँकेकडून विहीर आणि पाईपलाईनसाठी 20,000चं कर्ज घेतलं होतं। 1993 साली त्यांनी या कर्जाची परतफेड देखील केली। मात्र त्याच वेळी त्यांच्या गटस्कीम उतार्यावर लागू वर्गीकरण नाही असा शेरा पडला आणि पुढे हाच शेरा महसुली कामाच्या सावळ्या गोंधळातून धचा मा झाला। ही नोंद 7/12 उतार्यावरून इतर अधिकारात 32 ग प्रमाणे लागवडीकरण करणे नाही अशी झाली। इथूनच देवरे यांच्या संघर्षाला सुरुवात झाली। देवरेंनी या जागेवर कर्ज घेण्याचा निर्णय घेतला। मात्र कर्ज घेताना महसूल विभागानं केलेली चूक त्यांना अडथळा ठरली। जमीन लागवडीकरण करणे नाही अशी नोंद असल्यानं कर्ज द्यायचं कसं असा सवाल उपस्थित करत बँकेनं कर्ज देण्यास नकार दिला। महसुली चुकीची नोंद रद्द करण्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि पुरावे जमा करून देवरेंनी मालेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला। त्यांनी हा प्रस्ताव तात्काळ कारवाईसाठी तहसीलदारांकडे पाठवला। तहसीलदारांनी सर्कल चौकशीसाठी तो सायने मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठवला। मात्र मंडळ अधिकारी कुठलीही कारवाई करत नव्हते। देवरेंनी याबाबत वारंवार तहसीलदारांकडे तक्रारी केल्या, मात्र त्यांनीही देवरेंची सातत्याने वळवण केली। लागवडी करणे नाही, वर्गीकरण करणे नाही असा जो फरक होता तो शेरा कमी झाल्यानंतर की मला त्याच्यातून लोन मिळेल आणि माझ्या लोन इकडचे जे व्यवहार आहेत ते मला हे करता येतील, माझ्या हाताला काहीतरी काम मिळेल या पद्धतीसाठी मी तहसील कार्यालयात गेलो होतो। पण तो जो शेरा कमी करणंच आज तागायत होत नाहीये आणि जे तहसीलदार साहेब आहेत किंवा ते माझ्या कोणतीही दखल घेत नाही। देवरेंनी आपली कैफियत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे मांडली। भुसे यांनी तात्काळ विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून देवरेंचा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले। मात्र त्यांच्या आदेशालाही महसूल विभागानं केराची टोपली दाखवली। सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मनमानीमुळे देवरे आता पुरते हतबल झाले होते। अखेर त्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली। माझी तक्रार तुमच्या आपल्या झी मीडियाकडच्या हेल्पलाईनशी संपर्क झाला आणि झी मीडियाच्या हेल्पलाईनमध्येच की ज्या प्रकरण 3 महिने चक्क वारंवार चक्रा मारून देखील मला ते मिळालं नाही, ते प्रकरण अवघ्या 2 मिनिटांमध्ये प्रांत साहेबांनी मंजूर करून मी स्वतः जातीने लक्ष उद्या 11 वाजेपर्यंत हे प्रकरण मार्गी लावून ऑर्डर तुमच्या हातात देतो असं सांगितलं। याबद्दल झी मीडियाचे मी पुरेपूर आभार व्यक्त करतो। तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं देवरेंची भेट घेतली। सर्व प्रकार जाणून घेतल्यावर झी हेल्पलाईनच्या टीमनं सर्वप्रथम सायनी मंडल अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं। मंडल अधिकारी 2 महिन्यापासून कार्यालयात फिरकलेच नव्हते। अखेर झी हेल्पलाईनच्या टीमनं मालेगावचे उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांना गाठलं। झी हेल्पलाईनची टीम यात लक्ष घालत असल्याचं पाहून प्रशासनाचे धाबे दणाणले। प्रांताधिकारी मोरे यांनी तात्काळ तहसीलदारांना पाचारण करून देवरेंच्या 7/12वरील नोंदीचा सर्कल रिपोर्ट मागवण्याचे आदेश दिले। रिपोर्ट येताच लागलीच देवरे यांच्या 7/12 उतार्यावर इतर अधिकारात लागलेली नोंद कमी करण्याचं आश्वासन देखील दिलं। मी त्यांचा ॲप्लिकेशन घेतला आणि इन्क्वायरी करायला तहसीलदारांकडे पाठवलेला आहे। आजही मी आढावा घेतला तर तहसीलदार ऑफिसने ते सर्कल ऑफिसकडे इन्क्वायरीला पाठवलं आहे। मी इन्शुअर करतो आहे की उद्या सकाळपर्यंत ते माझ्या टेबलावर येऊन जाईल आणि उद्या संध्याकाळपर्यंत ते ऑर्डर इश्यू करून टाकतो, जेणेकरून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि त्यांना कर्ज घ्यायला कोणती अडचण शिल्लक राहणार नाही। झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्यामुळे देवरेंच्या 7/12वर लागलेली चुकीची नोंद रद्द होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। यामुळे आता त्यांचं कर्जाचं प्रकरणही मार्गी लागणार आहे। त्यामुळे देवरेंनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।